सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगाई या चॅनलवर। या व्हिडिओत आपण बघणार आहोत दणदणीत असं प्रवचन। असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर झुंगाई या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला भेटेल। जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। पंचानन मुखोद्भूतानं पंचाक्षर मनुपमानं पंचक्रतुत्र वंदे पंचाचार्यं जगद्गुरु। अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकः चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। आजचा या ठिकाणी हा 34वा सत्संग आहे। प्रत्येक महिन्याला आपण या ठिकाणी सत्संगाला येणं म्हणजे या आपल्या जीवन रूपी संसार रूपी सागरामधून तरुण जाण्याचा हा एक उपाय आहे। मनुष्य 84 लक्ष योनी या ठिकाणी भोगून मनुष्य जन्म हा सर्वांमध्ये श्रेष्ठ मानला आहे। या मनुष्य जन्मामध्ये मनुष्याला पाप करतं, पुण्य करतं, आई करतात, वडील करतात, नातवांचे सर्व काही आपले नातलग हे जे आहे ते सर्व मनुष्याला कळतं। इतर प्राण्यामध्ये कुणाला काही कळतं का सांगा? इतर प्राण्यामध्ये देवाला जायचं कळतं का सांगा? इतर प्राण्यामध्ये गुरु कोण आहेत, आई कोण आहेत हे कळतं का सांगा? कळत नाही। पण मनुष्य जन्मामध्ये आपण काय 84 लक्षणे भोगून जे आपले कर्म आहे, जो काही आपला जो आयुष्य जे आहे तो सर्व या ठिकाणी घेऊन आपण मनुष्य जन्म या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। आणि या मनुष्य जन्मामध्ये आपण जे काही या सत्संगामध्ये येतात ते पुण्यशील समजलं जातं। आज या नगरीमध्ये हजारो लोक राहतात, हजारो स्त्रिया माय माऊली राहतात, पण या सत्संगामध्ये येणं म्हणजे त्यांचे काही भाग्य आहे। गुरुवराच्या सानिध्यामध्ये येणं म्हणजे त्यांचं पुण्य आहे। गुरुवराच्या सानिध्यामध्ये म्हणजे त्यांचं भाग्य आणि त्यांच्या या संसाररूपी सागरातून तरुण जाण्याची एक नौका म्हणजे गुरु माऊली आहे। आपल्या संसारामध्ये दुःख आहे, सुख आहे, सर्व काही आणि अडचणी मार्ग या ठिकाणी आहेत, पण त्या मार्गांना त्या ठिकाणी तारून नेणं आणि या सागरातून थोरदार पलीकडे जाणं म्हणजे गुरुवराच्या सानिध्यामध्ये येणं आहे। माणसांना प्रत्येकाला आशा आहे, मनुष्य आशामुळे जगतो त्या ठिकाणी। आशा, मनशा, तृष्णा, इच्छा, भुली, वासना यक्षिणी जक्षिणी ह्या नाना मत विटंबित होत्या। हे मनुष्याला हे कोणी सोडत नाही। हे प्रत्येक मनुष्याच्या अंगामध्ये असतात। मनुष्याच्या अंगामध्ये अहंकार असतो, मनुष्याच्या अंगामध्ये कर्म असतात, मनुष्याच्या अंगामध्ये सर्व विकार असतात। त्या विकाराला दूर करणं म्हणजे गुरु माऊलीच्या सानिध्यामध्ये येणं म्हणजे आज तुम्ही या ठिकाणी समोर बसलेला आहात। समोर बसलो पण तुम्हाला घरात सर्व त्या ठिकाणी विसर भान आहे का नाही? कारण गुरुच्या सानिध्यामध्ये येणं म्हणजे आपल्या आनंदाला पारावार नाही, पुण्याला पारावार नाही, कोणत्याही दुःखाला सुखाला तुमचं मन स्थिर आहे। या ठिकाणी गुरु माऊलीच्या समोर थांबणं म्हणजे सर्व दुःख विसरून या ठिकाणी तुम्ही एकरूप झालेला। भगवान शंकराचं शिव सागर कसं त्या ठिकाणी शिव सभा त्या ठिकाणी भरलेली असते, त्या सभेप्रमाणे तुम्ही बरोबर या सानिध्यामध्ये येणं म्हणजे आपल्या त्या ठिकाणी शिवसभा। या शिवसभेमध्ये बसणं म्हणजे माणसांना पुण्य हे त्या ठिकाणी गणलं जातं। आपलं दररोज पाप किती करतो, पुण्य किती करतो, या आपल्या दोन्ही आपल्या सोबत आहे। मनुष्य ज्यावेळेस मृत्यूमुखी पडतो त्यावेळेस मनुष्य अमर असते। मनुष्याचा योग सोडून फक्त आपण या ठिकाणी त्या ठिकाणी अमर असते। मनुष्य आत्मा हा मरत नाही। ज्यावेळेस त्या ठिकाणी यमाकडे जावं लागतं त्यावेळेस यम हा चित्तमुक्ताला विचारतो की या मनुष्याचं पाप पुण्य आम्हाला किती आहे ते सांगा। त्यामुळे त्यांनी हिसाब विचारला जातं। हिसाब विचारण्याचं त्यांचं पुण्य भरपूर आहे। काय काय केलं? प्रत्येक महिन्याच्या ठिकाणी सत्संगामध्ये येत होते, भगवान शंकराचं नामस्मरण करत होते, गुरु माऊलीच्या सानिध्यामध्ये येत होते, आपल्या संसारामध्ये
संसार हा प्रत्येकाला असतो. सर्वांना आशा आहे. एक सांगायचं म्हणजे आशा म्हणजे कसं असते, आशा हे पापाचा बाप आहे. एक तुम्हाला सांगायचं म्हणजे एक गुरु महाराज होते, साधू आमच्यासारखे एक असतील. त्यांनी काय केलं, त्यांना एक मुलगा झाला आणि त्या मुलाला त्यांनी काय केलं, काशीमध्ये विद्याभ्यासाला ठेवलेलं की आपला मुलगा त्या ठिकाणी आपल्या धर्माप्रमाणे वागावं, धर्माप्रमाणे चालावं आणि पुढे तो त्या ठिकाणी मार्गाला मनुष्यांना त्यांनी खूप चांगला मार्ग सांगावा. 12 वर्षे काशीमध्ये त्यांनी ठेवलेले. 12 वर्ष संपूर्ण झाले. तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी असं मुलाला म्हटलं, तो विद्याभ्यास काय काय केले बाबा, काय काय शिकले तू, सर्व काही त्या वडिलांनी त्या मुलाला विचारलं आणि विचारलं असताना त्यांनी म्हटलं, बापाचा बाप तू कोण आहे मला सांग बरं. म्हटलं त्यांनी काय सांगितलं, बापाचा बाप कोण आहे ते मला सांग बरं. म्हटलं तो म्हणतो, मी 12 वर्ष तपस्या केली, शास्त्र उलटलं, ग्रंथ उचललं, सगळं काही केलं, बापाचा बापच समजले नाही. काय करू मी आता, काय नाही. तो विचारामध्ये पडला. विचारामध्ये पडल्या असताना त्यातले भंडारा सांगतो, मी काही आतापर्यंत बघितलं नाही, परत मी काशीला जातो, विद्याभ्यास करून परत तुम्हाला येऊन सांगतो म्हटलं त्या ठिकाणी. तो त्यांना त्या ठिकाणी त्याला झोप लागणार झाली. रात्रंदिवस तो ग्रंथ घेतला आणि तो बघू लागला, कुठं सापडते का, कुठं सापडते का, बापाचा बाप कुठं सापडतो का, कुठं सापडतो, कुठं नाही सापडणार तो. परत त्यांनी काय केलं, काशीला जाण्याची तयारी केली. पहिलं काही गाड्या नव्हत्या, विमान नव्हते, रेल्वे नव्हते, काही नव्हते. तो परत पाय काशीला जाऊ लागलेला आहे. जात असताना वाटेत चालत चालत जाताना उन्हाचा दिवस होते, तहान लागलेली होती. एक अरण्य होतं, त्या अरण्यामध्ये जात असताना वाटेमध्ये भरपूर तहान लागली. तहान लागली असताना एक समोर घर दिसलं त्यांना. त्या घराच्या समोर गेले. अहो कोणी घरामध्ये आहे काय, मला तहान लागलेली आहे, पाणी कोणी मला देतं का, मला तहान लागलेली आहे. त्या ठिकाणी एक स्त्री त्या ठिकाणी होती, वेश्याचं घर होतं. ती स्त्री त्या ठिकाणी पाणी घेऊन बाहेर आलेली आहे. तो साधू जाऊ लागलेला आहे. ते पाणी आणल्यावर त्या साधूला तहान लागली होती, काहीच बघितलं नाही, कोण आहे, कुणाचं घर आहे, काहीच बघितलं नाही. परत लगेच त्याने पाणी घेतलं, पाणी पिलं, शांत झालं. त्याने विचारलं, महाराज तुम्ही कुठं जाऊ लागलेला आहे. ते म्हणू लागले, मी काशीला जाऊ लागलेलो. तुम्ही कशासाठी जाऊ लागलेलो. काही नाही म्हणले, मला बापाचा बाप कोण आहे ते मला बघायला जायचं, आठवण यायचं म्हणलं. त्या तिने म्हणजे बापाचा बाप मी तुला एक क्षणामध्ये सांगतो म्हणे. तुम्ही कसं सांगतो, सांगतो म्हणते त्या ठिकाणी. तुम्ही काय करा, थोडं माझ्या घरी चला, तुम्ही जेवण करा. काय म्हणते तिने, तुम्ही जेवण करा, सांगू तुम्हाला सांगते की तुम्ही. तो म्हणतो, महाराज तुम्ही वेश्या आहात, तुमच्या घरी अन्न कसं घेऊ, मी अन्न घेणार नाही तुमच्या घरी. तो साधू म्हणू लागलेला, नाही 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 मी घेणार. तो ती साधूला म्हणते, मी तुम्हाला धान्य देते, धान्य देऊन तुम्ही स्वतः करून जावा. नाही नाही मला काही चालत नाही. मग तिने काय केले की 5 मोहरांची सोन्याच्या तुम्हाला देते, तुम्ही माझ्या घरी जेवण करा. त्याला वाटलं 5 सोन्याच्या मोहरा देणार आहे, मग ठीक आहे ठीक आहे मी जेवण करतो म्हटलं त्याने. मग त्याने ती शिदा दिल्यानंतर तो स्वयंपाक केला. परत स्वयंपाक ते आले आणि परत म्हणजे, महाराज तुम्ही जेवण केला, स्वयंपाक केला, मी वाढते तुम्हाला. मला चालत नाही, तुम्ही वाढू नका. ती म्हणजे माझ्याच घरचं धान्य आहे, माझ्याच घरी स्वयंपाक केलं, असं का. नाही 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 म्हणजे परत तिने म्हणजे आणखी मी 5 मोहरा तुम्हाला देते, फक्त मी तुम्हाला जेवायला वाटते. पण त्या साधू म्हणजे ठीक आहे म्हणलं. किती झाल्या, 10 मोहरा झाल्या. पण वाटल्याच्या नंतर सगळे ताट वाढल्यानंतर ती म्हणू लागली की महाराज म्हणजे मी तुम्हाला 2 तास जीव वाटते, म्हणजे 2 तास हाताने खाऊ घालते. तू महाराज म्हणला, नका 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 मला हाताने नाही तुम्ही खाऊ घालायचं. नाही नाही मी महाराज आहे, नका नका नका. तिने म्हणजे आणखी मी 5 मोहरा तुम्हाला देते म्हणते. त्या ठिकाणी किती झाल्या, 15 मोहरा झाल्या. त्या मोहराच्या आशेला ठीक आहे म्हणलं, घाऊ घाल म्हणले. तिने घास खेळण्यावर 2 चापट कडकून गाडीमध्ये मारली त्यांनी. असं का हे म्हणजे हे बापाचा बाप आहे म्हणजे. अशा माणसानं अशाच्या मागे लागलं की हा बापाचा बाप हे पाप तयार होतं आणि